आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतने अत्यंत निर्लज्ज विधान केलंय. राऊत म्हणतोय की 1500 रुपये देऊन तुम्ही लाडक्या बहिणींची अब्रू विकत घेताय का? राऊत, अरे महाराष्ट्रातल्या बहिणींच्या अब्रूविषयी बोलायची हिम्मत कशी झाली तुमची? तुमची जीभ कशी झडली नाही? दातखिळी कशी बसली नाही? अरे गरीब मध्यमवर्गीय बहिणींच्या अब्रूविषयी बोलायची राऊत लायकी आहे का तुमची? तुमच्या स्वतःच्या बहिणीच्या अब्रूविषयी तुम्ही असंच बोलाल? अरे तुम्हाला फक्त राजकारणातला व्यवहार समजतो राऊत, माया नाही समजणार भावा बहिणीच्या नात्यातली. अरे हे 1500 रुपये म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी आहे, माहेरच्या चोळी बांगडीचा मान आहे आणि लाडक्या बहिणींचा स्वाभिमान आहे. राऊत खबरदार, जर लाडक्या बहिणींच्या अब्रूविषयी बोलाल तर लाडक्या बहिणी जोड्यानं समाचार घेतील. लाडक्या बहिणींचा अपमान महागात पडेल तुम्हाला. अरे तुमच्या उभाठाच्या काळात लाडक्या बहिणींना फक्त फेसबुक लाईव्ह आणि टोमणे मिळाले, पण आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 कोटी बहिणींच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. परंतु बहिणींना मदत मिळाली की तुमच्या पोटात गोळा येतो, हे महिला विरोधी विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. राऊत, आता तरी बाज या, आता तरी थांबा, नाहीतर तुमच्यासारखे ज्यांची राजकीय अब्रू सत्तेच्या बाजारात पार लिलावात निघालेली आहे ना, त्यांचा बाजार उठवल्याशिवाय लाडक्या बहिणी गप्प बसणार नाही.